टेरेस वरतीची आपली पाण्याची टाकी असते त्याला आम्ही ओव्हरहेड वॉटर टँक म्हणतो। त्याला सपोर्ट करणारे जे कॉलम असतात ना ते प्रामुख्याने बऱ्याच वर्षानुवर्ष पाण्यामध्ये राहिलेलं, म्हणजे पावसाचं पाणी तर तिथे लागतच असतं, पण त्याचबरोबर कंटिन्यू जे उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये जे पाणी जे साठलेलं असतं टाकीमध्ये त्याचा कुठेतरी थोडासा ओलावा ह्या कॉलम मध्ये ट्रान्सफर होतो। आणि प्रामुख्याने आम्ही बघितलंय की तुमच्या टेरेसच्या ओव्हरहेड वॉटर टँकला सपोर्ट करणारे कॉलम्सला व्हर्टिकल क्रॅक्स बऱ्याच ठिकाणी बघितले। व्हर्टिकल क्रॅक्स किंवा कॉलमला हे जे क्रॅक्स आहेत हे खूप सेन्सिटिव्ह आहेत, बिकॉज की ज्यावेळी टाकीचं अनालिसिस होतं त्यावेळी सिस्मिक लोड हा क्रायटेरिया पकडला जातो। त्याच्यामुळे ॲडिशन टू सिस्मिक लोड इम्पल्सिव्ह अँड कंडक्टिव्ह एक फोर्स असतो, म्हणजे वेव्ज क्रिएट होतात तुमच्या त्या टाकीच्या पाण्यामुळे टॉपला बिकॉज ऑफ द शेकिंग ऑफ बिल्डिंग। तर त्याच्याने प्रामुख्याने ह्या कॉलममध्ये क्रिटिकली डॅमेज होऊन ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे टेरेसचे जे टाकीचे जे कॉलम आहेत याला आपण गांभीर्याने घेऊन आणि व्यवस्थितपणे ते रिपेअर करावं असं एक स्ट्रक्चरल कन्सल्टंट किंवा एक सल्लागार मला असं स्पष्टपणे वाटतं।